Hi friends, welcome to my channel. Subscribe my channel and share this video to all friends. Today we are going to learn unit number 2, text number 4, an epitome of courage. An epitome of courage. Pay attention here. An epitome of courage. An epitome means आदर्श नमुना. करेज मीन्स धैर्य. एपिटम ऑफ करेज म्हणजे धैर्याचे मूर्तिमंत रूप किंवा धाडसाचा आदर्श नमुना. वी ऑफन टेंड टू हाईड बिहाइंड आवर weaknesses, disabilities, handicaps, or mourn over them our whole life through. Dr. Stephen Hawking, one of the greatest scientists of this century, did not do so in spite of suffering from a very rare and dreaded disease. Dr. Hawking continued his research and undaunted. His exemplary courage should inspire us to do our best even under trying circumstances. अनेकदा आपण आपल्या कमतरता, दुबळेपणा, अपंगत्व यांच्या पडद्याआड लपायचा प्रयत्न करतो किंवा स्वतःमध्ये आपल्यामध्ये काहीतरी कमी आहे त्यामुळं घाबरून जाण्याचा प्रयत्न करतो किंवा आयुष्यभर त्याच गोष्टीचा विचार करत कुढत बसतो, विवळत बसतो. डॉक्टर स्टीफन हॉकिंग या शतकातील महान शास्त्रज्ञापैकी एक. यांनी मात्र तसे केले नाही. एका अतिदुर्मिळ व भयंकर असाध्य अशा आजाराला तोंड देत त्यांनी आपले संशोधनाचे कार्य अविरतपणे चालू ठेवले. त्यांच्या या अतुलनीय धैर्यातून आपण कसोटीच्या प्रसंगालाही कसे उत्तम प्रकारे सामोरे जायचे याची प्रेरणा घेतली पाहिजे. या टेक्स्टमधून सुद्धा आपण खरोखरच या ठिकाणी या डॉक्टर हॉकिंग या शास्त्रज्ञांची जी काही जीवनाची जी जीवनशैली होती त्यामध्ये त्यांनी आजारपणाला अगदी सामोरं जात त्याच्यावरती मात करत त्यांनी चांगलं कार्य केलेलं आहे. त्याचं उदाहरण घेऊन किंवा त्यांच्या प्रेरणेनं आपण सुद्धा अशा पद्धतीचं काम करायला सुरुवात करायला पाहिजे. एक्झॅक्टली 300 years आफ्टर द डेथ ऑफ द ग्रेट सायंटिस्ट गॅलिलिओ, डॉक्टर स्टीफन हॉकिंग वॉज बॉर्न इन ऑक्सफर्ड, लंडन ऑन द 8th day of January 1942. Little did his parents know that one day their little boy would be hailed as one of the greatest scientists of this century. Neither could anybody imagine that his mind would soar up into space like light. More importantly, none could predict that he would be the very epitome of courage. महान शास्त्रज्ञ गॅलिलिओ यांच्या मृत्यूनंतर बरोबर 300 वर्षांनी 8 जानेवारी 1942 साली ऑक्सफर्ड येथे डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांचा जन्म झाला. त्यांच्या पालकांना त्यावेळी जराही कल्पना नव्हती की त्यांचा हा लहान मुलगा पुढे जाऊन शतकातील थोर शास्त्रज्ञापैकी एक म्हणून ओळखला जाणार आहे आणि त्याच्या बुद्धीच्या तेजाने आसमंत उजळून जाणार आहे आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे तो धैर्याचा महामेरू म्हणून नावाजला जाणार आहे याचा कुणालाही अंदाज नव्हता. करेज इज अ वंडरफुल थिंग. इट इज दॅट क्वालिटी which makes people not lose heart when faced with a great calamity. It would not be an exertion to say that Dr. Stephen Hawking, a living legend of cosmology, is the very personification of courage and hope, except
his mind, his whole body is bound to a wheelchair thanks to a cruel quirk of fate, yet he is one of the greatest scientists of this century. धैर्य ही एक विलक्षण चीज आहे किंवा गोष्ट आहे. हा गुण अंगी असेल तर मनुष्य महाभयंकर संकटांनाही सामोरे जाऊ शकतो. डॉक्टर स्टीफन हॉकिंग विश्वनिर्मिती शास्त्रातील एक आख्यायिका आणि धैर्य व आशावाद यांचे मूर्तिमंत रूप आहेत असे म्हटले तर या ठिकाणी अतिशयोक्ती ठरणार नाही. नियतीच्या खेळाचे फासे उलटे पडल्यामुळे एक बुद्धिमत्ता सोडली, मेंदू सोडला तर त्यांचे बाकी संपूर्ण शरीर व्हीलचेअरला जखडले गेले होते. असे असूनही ते या शतकातील एक महान शास्त्रज्ञ आहेत. An average child, Stephen grew up to be a normal teenager, full of mischief and lots of love for music and mathematics. Even though his father wanted him to study medicine, he was bent on studying mathematics. The University of Oxford at that time did not have a course in mathematics, so he opted to study physics instead. स्टीफन एखाद्या सर्वसाधारण मुलाप्रमाणे भरपूर खोड्या काढणारा, गणितावर आणि संगीतावर मनसोक्त प्रेम करणारा असा एक किशोरवयीन मुलगा होता. त्याने वैद्यकीय शिक्षण घ्यावे असे त्याच्या वडिलांना वाटत होते, पण स्टीफनचा गणिताकडे कल होता. मात्र त्यावेळी ऑक्सफर्ड विद्यापीठात गणिताचा अभ्यासक्रम नसल्यामुळे त्याच्याऐवजी त्याने भौतिकशास्त्राचा अभ्यास करायचे ठरवले. ॲट द एज ऑफ 17, स्टीफन स्टार्टेड नोटिसिंग दॅट ही वॉज बिकमिंग increasingly clumsy and even fell down a couple of times for no reason. This perplexed him and he went to see his family doctor, who diagnosed him as suffering from an extremely rare disease, ALS or LOU, Gehring disease, and that affects the nervous system and eventually weakness all the muscles of the body. Stephen said that even as a child, his muscles coordination was nothing to write home about. He recollects that his handwriting would send his teacher into a fit of frenzy. Nor was the inclined towards sports. Nevertheless, this disease came as a bolt from the blue. 17 वर्षाचे असताना स्टीफन यांना आपल्या हालचालीत जडत्व बोजडपणा जाणवू लागला आणि 1-2 वेळा ते अकारण तोल जाऊन खाली पडले. त्यामुळे ते चक्रावून गेले. त्यांनी फॅमिली डॉक्टरचा सल्ला घेतला. तेव्हा निदान झाले की त्यांना एका अति दुर्मिळ अशा आजाराने ग्रासले आहे. ALS किंवा LOU, गेहिग्ज डिसीज नावाच्या या आजारात मज्जासंस्थेवर परिणाम होतो आणि अखेरीस शरीरातील सर्व स्नायू कमकुवत किंवा शिथिल होतात. आणि स्टीफन म्हणतात की लहानपणीही त्यांच्या स्नायूचा समन्वय काही फारसा चांगला नव्हता. त्यांचे शिक्षक हे त्यांच्या हस्ताक्षरामुळे त्रस्त व्हायचे अशी आठवण स्टीफन सांगतात. तसेच त्यांना खेळामध्येही रुची नव्हती. असे असले तरीही आजाराची बातमी त्यांना हादरवून टाकणारी होती. हाऊ मच टाईम he had left on this planet was very uncertain. The prognosis was bad and the doctors said they could not do much. Undaunted, Stephen decided to continue his research and even got engaged to a Jane Wilde
Hawking says that, ironic as it may sound, it is at this dismal stage he began enjoying life the most. This, he says, was because he started living life for the moment and continued his doctoral research work with renewed vigors. त्या भूतलावर ते किती काळ राहणार होते याची काही शाश्वती नव्हती. रोगाचे पूर्वनिदान खूप वाईट होते आणि डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार फार काही करता येण्यासारखे नव्हते. तरीही खचून न जाता स्टीफनने आपले संशोधन चालू ठेवायचे ठरवले आणि जेन वाईल नावाच्या मुलीशी त्यांचा वागनिश्चयही झाला. ऐकायला उपरोधिक वाटेल, पण हॉकिंग म्हणतात की याच उद्वेजक परिस्थितीमध्ये ते जीवनाचा सर्वाधिक आनंद घेऊ लागले होते. याचे कारण त्यांनी या क्षणापुरते त्यांनी या ठिकाणी या क्षणापुरते जगायला सुरुवात केली होती आणि डॉक्टरकीचे संशोधनही नव्या जोमाने सुरू केले होते. इन द मीनव्हाईल द डिसीज वर्क इट्स वे इनटू स्टीफन्स बॉडी अँड लेफ्ट हिम डिसेबल्ड. ही बिगॅन स्टडीइंग द कन्सेप्ट ऑफ ब्लॅक होल्स to get his PhD. By this time he was confined to a wheelchair and was rapidly losing control of his hands and speech. The study of a black hole sparked his imagination with bright ideas. He made many epoch-making and statements that shook established theories. Scientists believe that the universe began with a big bang. To explain this concept better, Stephen invented what is known as Lie algebra. दरम्यानच्या काळात आजाराने हळूहळू स्टीफनच्या शरीराचा ताबा घेतला आणि त्यांना बऱ्यापैकी अपंग केले. PhDसाठी त्यांनी कृष्णविवर ब्लॅक होल्स या संकल्पनेचा अभ्यास करायला सुरुवात केली. आता ते व्हीलचेअरच्या मदतीने वावरू शकत होते. त्यांचे हाताचे आणि वाणीवरचे नियंत्रणही झपाट्याने कमी होऊ लागले होते. कृष्णविवरांच्या अभ्यासाने त्यांच्या कल्पनाशक्तीला नवकल्पनांचे धुमारे फुटले. त्यांनी केलेल्या अनेक युगप्रवर्तक विधानांनी आधी सिद्ध झालेल्या सिद्धांतांना हादरून टाकले. शास्त्रज्ञांच्या मते या विश्वाची निर्मिती सुरुवात एक प्रचंड विस्फोट बिग बँग होऊन झालेली आहे. ही संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे स्पष्ट करण्यासाठी स्टीफनने लाय अल्जिब्राचा शोध लावला. Though confined to a wheelchair with no control over his body save a finger and with a computer to help him express his thoughts, and Dr. Hawking is an authority on profound subjects of science. Numerous honorary doctorates and awards have been bestowed on him. He is a fellow of the Royal Society and a member of the US National Academy of Science. शरीरावरचे नियंत्रण गेल्यामुळे ते व्हीलचेअरला जखडले गेले. तरी संगणकाच्या मदतीने ते त्यांचे विचार व्यवस्थित मांडू शकत होते. डॉक्टर हॉकिंग विज्ञानातील गहन अशा विषयामध्ये अधिकारी व्यक्ती आहेत. असंख्य मानद डॉक्टरेट पदव्या आणि पुरस्कार त्यांना बहाल करण्यात आले आहेत. द रॉयल सोसायटीचे ते फेलो आहेत आणि US नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सचे सदस्य आहेत. इन स्पाइट ऑफ being considered Einstein's equal in intelligence, Dr. Hawking is a very humble man, a simple, down-to-earth man. He has authored many books dealing with his
have some ideas keeping a layman in mind. His writing is full of wit and humor. His style is so lucid that non-scientists can also understand him. His book, A Brief History of a Time, is one of the best-selling books of our times. बुद्धिमत्तेच्या बाबतीत आईन्स्टाईनच्या तुलनेचे समजले जात असूनही डॉक्टर हॉकिंग अतिशय विनयशील आहेत. साध्या व विनम्र अशा या माणसाने आपल्या अफाट कल्पना सामान्य लोकांना समजेल अशा भाषेत अनेक पुस्तकांच्या रूपात मांडले आहेत. त्यांचे लिखाण अतिशय विनोदी आणि मार्मिक असते. त्यांच्या सुबोध लेखनशैलीमुळे शास्त्रज्ञ किंवा विज्ञानतज्ज्ञ नसलेल्या लोकांनाही ते सहजी समजते आणि काळाचा संक्षिप्त इतिहास अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम हे त्यांचे पुस्तक या काळातल्या सर्वाधिक खपाच्या पुस्तकापैकी एक आहे. ऑन बीइंग आस्क्ड how he feels about having the dreadful alias Dr. Hawking, the quintessence of optimism and hope, says not very different from the rest. I try and lead as a normal a life as possible and not think about my condition or regret the things it prevents me from doing, which are not many. एलएलएस सारखा भयंकर आजार आपल्याला जडला आहे किंवा झालेला आहे याविषयी त्यांना काय वाटते असे विचारले असता आशावाद आणि सकारात्मकतेचे उत्कृष्ट उदाहरण असणारे डॉक्टर हॉकिंग म्हणतात, इतरांपेक्षा फार वेगळे वाटत नाही. शक्य होईल तितके सामान्य आयुष्य जगण्याचा मी प्रयत्न करतो आहे आणि माझ्या या शारीरिक स्थितीबद्दल फार विचार करीत नाही किंवा त्यामुळे मला ज्या काही थोड्याशा गोष्टी करता येत नाहीत त्याबद्दल खेद करीत नाही. डॉक्टर हॉकिंग फर्मली बिलीव्स दॅट in the next millennium science will discover the core secrets of the universe, its origin, its history, and maybe even predict its ultimate demise. पुढील 1000 वर्षात विज्ञानाला विश्वाची मूळ रहस्ये उलगडता येतील. विश्वाचा प्रारंभ, इतिहास आणि कदाचित विश्वाचा अंतिम नाश कधी होणार याचेही भाकीत वर्तवता येईल असे डॉक्टर हॉकिंगचे ठाम मत आहे. लाईक डॉक्टर हॉकिंग देअर आर मेनी पीपल हू डिस्प्ले exemplary courage in their lives. Let us salute all those brave people who, in spite of being disabled, strive to do their best. डॉक्टर हॉकिंगप्रमाणेच असे असंख्य लोक आहेत जे आपल्या आयुष्यात अनुकरणीय आदर्श असे धैर्य प्रदर्शित करीत असतात. आपल्या अपंगत्वावर मात करीत अलौकिक कार्य करणाऱ्या अशा सर्व हिम्मतवान व्यक्तींना किंवा शास्त्रज्ञांना शतशः प्रणाम. Friends, thanks for watching my video. Share this video to all your friends. Thank you very much.